राधे राधे. माझ्याकडे हा एक कस्टमरचा ब्लाऊज आलेला आहे. त्यांना या ब्लाऊजची उंची वाढवून हवी आहे. त्यांना हा ब्लाऊज छोटा होतो आहे उंचीला. त्यांना 1 इंच उंची वाढवून पाहिजे. आणि ह्या ब्लाऊजचे स्लीव छोटे होते, बाह्या छोट्या होत्या त्यांच्या. त्यांना या ब्लाऊजच्या बाह्या पण लॉंग हव्या आहेत. आणि हा पाठीमागून त्यांना टाईट पण होत होता. इथं लूप आणि बटन होतं, ते लूप आणि बटन काढून या जाग्यावरती त्यांना दोरी लावायची आहे आणि लटकन लावायचे आहेत. आणि उंची वाढवण्यासाठी मी इथं खाली कटवर्क देणार आहे. त्यासाठी त्यांनी हे एक लायनिंगचं कापड दिलेलं आहे, जे मी कटवर्कसाठी आणि दोरी बनवण्यासाठी वापरणार आहे. याचा वापर करणार आहे. आणि हा ब्लाऊज नेटचाच आहे. मग त्यांनी हे नेटचं पण कापड दिलेलं आहे. आणि या नेटच्या कापडातून मी स्लीव्ज बनवणार आहेत, बाया बनवणार आहे. आणि लटकन बनवणार आहे आणि कटवर्कसाठी याचा वापर करणार आहे. चला तर मग करूया सुरुवात. यासाठी मी हे बुकरम घेतलेलं आहे. आणि कटवर्क करण्यासाठी मी एक वहीचा पुठ्ठ्याचा असा शेप कट करून घेऊन त्याच्या साहाय्याने मी हा कटवर्क बनवत आहे. बघू शकता तुम्ही कसं मी बनवते. जर तुम्हाला ब्लाऊजची उंची वाढवायची ही जर आयडिया आवडली तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला हिट करायलाही विसरू नका, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता हे कटवर्क मला पुढे आणि मागे दोन्ही साईडला लावायचे, म्हणून मी हे बुकरम डबल करून घेतलेला आहे. आणि मी आता हे कट करून घेणार आहे शेपप्रमाणे. तर लायनिंगवरती हे बुकरम मी पेस्ट करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी प्रेसच्या साहाय्याने पेस्ट करून घेतलेलं आहे ते. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. राधे राधे.